नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं सर्वांचं श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। मागच्या भागामध्ये आपण कथा साहित्य प्रकार याचा थोडक्यात परिचय घेतलेला आहे। कथेचे जे काही उद्देश असतात त्या उद्देशामध्ये आपण पाहिलं की सामान्यतः कथेमध्ये श्रवणीयता असते, मनोरंजन असतं आणि विशेषतः त्यामध्ये वाचक श्रोत्यांना बोध देण्याचा प्रयत्न हा केला गेलेला असतो। कथेमध्ये आपण पाहिलं की कथेला इतर साहित्यापेक्षा फार प्राचीन परंपरा आहे। अगदी महाभारत रामायण इथपासून ते आज तागायत कथेला परंपरा आहे। कथेमध्ये मनोरंजनाबरोबरच बोध हा सामान्यतः केला जातो आणि आपण इतिहासामध्ये बरेचसे दाखले देतो। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला द्यायचा म्हटलं तर राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपतींना बऱ्याचशा महाभारतातील कथा गोष्टी प्रसंग सांगितले, रामायणातले प्रसंग सांगितले आणि आपण आज देखील म्हणतो की छत्रपती जे घडले ते कदाचित जिजाऊंच्यामुळेच आणि अशा कथांच्या माध्यमातून केलेल्या उपदेशामुळेच। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या 2 कथा अभ्यासणार आहोत त्यापैकी पहिली कथा शोध वपू काळे यांची कथा पाहणार आहोत। वपू काळे यांचा थोडक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार आणि विशेषतः कथाकथनाचे अनेक त्यांनी कार्यक्रम केले आणि ते कथाकथनाच्या कार्यक्रमामध्ये मराठी चळवळीमध्ये खूप लोकप्रिय देखील झालेले आहेत। कथा आकर्षकपणे सांगण्याची त्यांची एक विलक्षण हातोटी आहे, कारण कथेचं वैशिष्ट्य हेच महत्त्वाचं आहे की कथा ही रंजकपणे मांडता आली पाहिजे। कथेमध्ये जो प्रसंग असतो, कथेमध्ये जो अनुभव असतो, तो अनुभव, तो प्रसंग कल्पकतेनं आणि विशेषतः मनोरंजकपणे मांडता येणं गरजेचं आहे। आपण सामान्यतः पाहतो की आजच्या काळामध्ये कुटुंब पद्धती विभक्त झालेल्या आहे आणि त्यामुळे गोष्टी सांगणं, ऐकणं हा प्रकार आपल्यापासून खूप दूर जात गेलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब असायचं। आजी विशेषतः लहान मुलांना गोष्टी सांगायची आणि ती लहान मुलं आपल्या आईवडिलांपेक्षा आजीकडे जास्त रमत असायची। एवढंच नव्हे तर तासनतास गोष्टी सांगणारे सुद्धा पूर्वीचे लोक होते, कारण त्या सांगण्यामध्ये कुठेतरी रंजकता होती आणि ऐकण्याची जी उत्कंठा आहे ती श्रोत्यांना सातत्याने वाटायची। आणि वपू काळे यांचे एक वैशिष्ट्य आहे की कथाकथानं सांगत असताना एक त्यांची विलक्षण सांगण्याची हातोटी आहे। त्यांच्या कथामध्ये विशेषतः काही कथांची नावं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हाताने, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुलेलासी, एक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, समाधी, वलय, मी माणूस शोधते असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे वपूंची कथा ही वाचक प्रिय देखील आहे। आणि ही वाट एकटीची, पार्टनर ह्या कादंबऱ्या देखील त्यांच्या प्रकाशित आहेत। रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच, पुन्हा प्रपंच ही आकाशवाणीवरील लोकप्रिय नवोनाट्य याचा संग्रह प्रकाशित देखील झालेला आहे। महाराष्ट्र शासनाचे देखील त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत। यामध्ये पुबा भावे पुरस्कार आणि हाय फाउंडेशनचा पुरस्कार, या पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेला आहे। हा झाला वपू काळे यांचा थोडक्यात असणारा परिचय।
आता आपल्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या या कथापैकी शोध ही कथा आपल्याला अभ्यासायची. कथा म्हटलं की पात्र असतात आणि या कथेमध्ये जे महत्त्वाचं पात्र आहे, महत्त्वाचं पात्र, ते पात्र म्हणजे अनु हे महत्त्वाचं पात्र आहे. आणि जी त्याच्याशी निगडीत अशी पात्र आहेत यामध्ये मुक्ता एक आहे, बेडे दाम्पत्य आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, आबासाहेब आणि स्वतः लेखकाने काल्पनिक मी असे एक पात्र या ठिकाणी रंगवलेलं आहे. सामान्यतः कथेमध्ये एक छोटासा प्रसंग हा चित्रित केला जातो. तसं या कथेमध्ये अनुची 1 रुपयाची नोट हरवलेली असते आणि ती नोट हरवण्यामागं तिची भावना कशा प्रकारची आहे आणि त्या नोटीचा शोध घेण्यासाठी तिची असणारी जी धडपड आहे ती धडपड या कथेमध्ये चित्रित केलेली आहे. कथेची जी काही तंत्र असतात, वैशिष्ट्य असतात, त्यामध्ये कथेमध्ये एखादा प्रसंग असतो आणि त्या प्रसंगाचं चित्रण केलं जातं. कथा आणि कादंबरी यामध्ये खूप साम्य आहे. फरक एवढाच आहे की कादंबरीमध्ये कथेमध्ये एखाद्या प्रसंगाचं चित्रण केलं जातं आणि कादंबरीमध्ये संपूर्ण जीवनाचा एखाद्या नायक नायिकेच्या वृत्तांत सांगितलं जातं. हा फरक आहे. या कथेमध्ये काय केलं आहे की वपू काळे यांनी एक साधी गोष्ट आहे की 1 रुपयाची नोट हरवलेली असते म्हणजे मुक्ता आणि स्वतः लेखकाने काल्पनिक मी असं म्हटलं आहे यांनी त्या ठिकाणी एक चिल्लरचं थोडंसं वांदं असतं आणि त्यामुळं तिनं ठेवलेली टेबलाच्या काचेखाली असणारी जी नोट असते की जी अनुसाठी खूप विशेष असते आणि ती नोट हे दोघे घेतात, टॅक्सी ड्रायव्हरला देतात आणि आपण बघतो की माणसाचं एखाद्या गोष्टीवर जीवापाड प्रेम असतं आणि ती गोष्ट जपण्यासाठी, राखण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी माणूस आटोकाट प्रयत्न करत असतो. आणि या कथेमध्ये सुद्धा अनु हे जे या कथेतील विशेष पात्र आहे, महत्त्वाचं पात्र आहे, ती देखील काय करत असते की त्या 1 रुपयाच्या नोटेसाठी खूप ती जपत असते आणि तिच्या जीवनामध्ये त्या नोटेला एक विशेष असं महत्त्व असतं. आणि का असतं ते आपल्याला कथेमध्ये पाहायचं. आणि ती नोट जेव्हा दिली जाते एका टॅक्सी ड्रायव्हरला तेव्हा त्या ठिकाणी ते अस्वस्थ होते. काही माणसांच्या जीवनामध्ये तत्त्व असतात. असं म्हटलं जातं की माणूस आयुष्यामध्ये जर तत्त्व जपत असेल तर त्या तत्त्वाने तो खूप मोठा होतो. कारण तत्त्व ही माणसाला मोठेपण देणारे असतात. ज्या माणसाला जीवनामध्ये तत्त्वच नसतात ना, अशी माणसं जीवनामध्ये खूप काही यशस्वी होऊ शकत नाही. पण काही माणसं तत्त्वाने जीवन जगतात आणि तीच नैतिकता त्यांना त्या ठिकाणी उच्च शिखरावर नेऊन देखील बसवते. आणि अशा प्रकारे अनुचे देखील काही तत्त्व असतात हे आपल्याला या कथेमध्ये पाहायचे. आणि हे जी बाकीची पात्र आहेत, आबासाहेब असते, अनुचे वडील असतात, मुक्ता ही त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असते, बेडे दाम्पत्य हे देखील तिच्या संबंधितच असतात. आणि ह्या सगळ्या पात्रांच्या अनुषंगाने या ठिकाणी अनु तिची नोट त्या ठिकाणी त्या टॅक्सी ड्रायव्हरला देणं, त्या नोटेचं एक विशेष असं महत्त्व त्या अनुच्या जीवनामध्ये असतं. आणि त्यामुळं अगदी रात्री उशिरापर्यंत, अगदी साधारणतः 1:30-2 वाजेपर्यंत त्या नोटेसाठी, त्या नोटेला शोधण्यासाठी कसा खटाटोप हे सर्व करत असतात. बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून त्या नोटेचं महत्त्व काहीच नसतं. कारण 1 रुपयाची नोट आणि मग 1 रुपयाची नोट ती गेली म्हणजे दुसरी दिली. कारण मुक्ता आणि स्वतः लेखक जे त्यांनी स्वतःचं पात्र वटवलेलं आहे ते म्हणत असतात की 1 रुपयाची नोट दुसरी दिली तर नाही का चालणार. पण ती त्या ठिकाणी त्याला मान्यता देत नाही. कारण तिला तीच नोट हवी असते. कारण त्या नोटेवर तिचं प्रेम असतं. त्याला कारण देखील तशाच प्रकारचं असतं. आणि आपण बघतो की काही माणसं ही स्वतःच्या पद्धतीने जीवन जगणारे असतात. त्याला आपण विक्षिप्त म्हणतो. विक्षिप्त माणसं जे असतात ना, ती माणसं समोरच्याच्या अपेक्षेप्रमाणे कधी जीवन जगत नसतात. विक्षिप्त असणारी माणसं जीवन कसं जगत असतात की स्वतःला जसं वाटतं तसं जीवन जगत असतात. अनु जी असते ती बाकीच्या दृष्टिकोनातून विक्षिप्त असते. कारण आपण बघतो की जी माणसं
स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगत असतात, ती माणसं बऱ्याचशा लोकांना सुरुवातीला आवडत नसतात. नंतर मात्र त्यांचं महत्त्व जेव्हा वाढत जातं तेव्हा मात्र ते समाजाला आवडत असतात. आणि अशापैकी मुक्तासाठी किंवा लेखकांसाठी, इतरांसाठी अणू म्हणजे विक्षिप्त असं वाटत असतं. कदाचित वडिलांना देखील तसं वाटत असतं, कारण वडिलांच्या जीवनामध्ये सुद्धा तिच्या बाबतीत एक प्रसंग घडलेला असतो. जेव्हा ती BA होते तेव्हा त्या ठिकाणी वडिलाला ती सहजपणे म्हणत असते की यानंतरची 5 वर्ष ही माझ्यासाठी राहणार आहे आणि त्या 5 वर्षामध्ये मी कुणाचा हस्तक्षेप सहन करणार नाही, मी माझ्याच पद्धतीने जीवन जगणार, कदाचित तुमचा देखील हस्तक्षेप मी सहन करणार नाही, इथपर्यंत ती वडिलाला बोलत असते. मग असं विक्षिप्त स्वभाव आणि विक्षिप्त स्वभावाची माणसंच खरं म्हणजे तत्त्व जपत असतात, कारण ती आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात. तर अशा प्रकारे या कथेची थोडीशी पार्श्वभूमी आहे की या कथेमध्ये अणू ही व्यक्तिरेखा आणि तिच्या भोवतालीच हे कथानक त्या ठिकाणी फिरत राहतं. अन्य पात्राचा येणारा संबंध आणि निवेदन यातून मग ती कशी घडत जाते, कथा कशी आकाराला येते हे आपल्याला पाहायचं आहे. कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक याची एकसंग गुंफण कशा प्रकारे केले आहे तेही आपल्याला यामध्ये पाहायचे. विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कसं निर्माण होतं हे देखील पाहायचं, कारण कथेमध्ये नाट्यमयता असली पाहिजे. नाट्यमयता जर असेल तरच कथेला उत्सुकता निर्माण झालेली असते, ऐकणाऱ्याला उत्कंठा निर्माण झालेली असते आणि पुढं काय अशा प्रकारची त्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. नाट्यमयता ही महत्त्वाची कथेमध्ये असते. एवढंच नव्हे तर अणू आणि तिचा 1 रुपयाचा नोटेचा शोध याभोवती हे सगळं कथानक फिरत आहे. म्हणजे या कथानकामध्ये म्हणजे नाट्यमयता जी येते ती 1 रुपयाच्या नोटेच्या शोधेतून आलेली असते. कारण बाकीच्याला वाटत असतं काय 1 रुपयाची नोट आहे आणि ती शोधण्यासाठी एवढी धडपड, रात्री अपरात्री 1 रुपयाची नोट शोधण्यासाठी ते स्वतःच्या रूमवरून टॅक्सी करतात, भिडे दाम्पत्याच्या घरी जातात, तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला जातात, तिथून पुन्हा त्या टॅक्सी ड्रायव्हरनं ज्या हॉटेलमध्ये नाश्ता केलेला असतो त्या हॉटेलमध्ये जातात. त्या हॉटेल चालकाकडून त्याला 100 रुपये देणं, पुन्हा ते 1 रुपयाचं बंडल घेणं, त्यातून पुन्हा त्या नोटीचा शोध घेणं, एवढा अट्टहास या कथेमध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की 1 रुपयाच्या नोटीचा शोध म्हणजे सामान्य हा प्रसंग आहे, पण त्याच्यामध्ये किती विशेषता आहे हे या लेखकाने या कथेमधून मांडलेलं आहे. आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो, कारण नाट्यमयता ही सगळ्यात महत्त्वाची म्हटलं आहे, कारण 1 रुपयाच्या नोटीचा शोध हा कशा पद्धतीने होतो याची उत्सुकता अगदी शेवटपर्यंत श्रोत्यांना, वाचकांना वाटत राहते. आणि त्या नोटेमध्ये नेमकं काय दडलेलं असतं हे त्या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली असते. कारण एवढा सगळा अट्टहास करायचा, 1 रुपयाच्या नोटीसाठी टॅक्सीनं जाणं, त्याचं भाडं देणं, किंवा रात्री अगदी उशिरा मध्यरात्रीच्या आसपास त्या भिडे दाम्पत्यानं उठवणं असेल, किंवा तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला जाणं असेल, तिथून पुन्हा त्या हॉटेलमध्ये जाणं असेल, म्हणजे एवढा सगळा अट्टहास त्या 1 रुपयाच्या नोटीसाठी जो केला जातो. मग हा का केला जातो याची उत्सुकता लागू लागते. कथेचा विषय, पात्रे, प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद, कारण संवादामध्ये सुद्धा खूप एक विशेष असतं. कारण संवाद हे जर त्या ठिकाणी अगदी चटपटीत असतील किंवा त्याचं जे काही समजा कारण त्या संवादामध्ये त्या ठिकाणी समजा एक जिवंतपणा असणं गरजेचं आहे, त्यामध्ये सजीवपणा असणं गरजेचं आहे. आणि हाही त्या ठिकाणी अभ्यासनासाठी योग्य असा विषय या ठिकाणी पाहायला मिळतो. या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. आता प्रत्यक्ष कथा या ठिकाणी आपल्याला पाहायचे. कथेची पार्श्वभूमी थोडक्यात त्या ठिकाणी आपल्यासमोर मी मांडलेली आहे. या कथेमध्ये अणू, मुक्ता, भिडे दाम्पत्य, आबासाहेब तिचे वडील आणि टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र आहेत.
आणि ही सगळी पात्र विशेषतः अणू ही व्यक्तिरेखा महत्त्वाची यामध्ये आहे. आणि ही पात्र आणि 1 रुपयाच्या नोटीचा शोध कशा पद्धतीने घेतला जातो आणि अणूची तत्व कशा प्रकारचे असतात. कारण माणसं आपण बघतो की दुसऱ्याच्या सांगण्यावरून जी माणसं जगत असतात ना त्या माणसाच्या जीवनात स्वतःला आनंद मिळत नसतो दुसऱ्याला. पण जी माणसं स्वतःच्या जीवनाचा आनंद स्वतः शोधत असतात त्या माणसांना स्वतःला देखील आनंदी होता येतं आणि दुसऱ्यांना देखील आनंदी करता येतं. यामध्ये अणू जे असते ते स्वतःचा व्यवसाय स्वतः निवडते. वास्तविक तिच्यामध्ये डॉक्टर होण्याची पात्रता असते, पण ती डॉक्टर होण्यासाठी धडपड करत नाही, तर ती नर्स होऊन रुग्णाची सेवा. कारण असं तिनं म्हटलं या ठिकाणी की डॉक्टर त्या ठिकाणी एखाद्या आजाराचं निदान करतात, परंतु खऱ्या अर्थानं डॉक्टर हे पाहतो आपण की बाहेरून त्या ठिकाणी सगळं निदान करणं असेल, औषधोपचार देणं असेल, या गोष्टी करतात. पण नर्स जी असते ती त्या ठिकाणी त्या पेशंटच्या त्या रुग्णाच्या आत्म्यापर्यंत मनापर्यंत पोहोचण्याचं काम करत असते. आणि कदाचित म्हणूनच तिला त्या ठिकाणी हे नर्स जे क्षेत्र आहे ते आवडत असतं. हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आपण आता कथा पाहू. अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तर ती गप्प राहिली. मी मुक्ताकडे पाहिलं, तिने माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अणूच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठं जाणार? रात्री 12-12:30ची वेळ असते. अणूला कदाचित अगोदर काही माहीत नसतं, पण जेव्हा तिच्या टेबलावरती पाहते आणि टेबलावर त्या काचेखाली ती 1 रुपयाची नोट ठेवत असते आणि तिला ती नोट दिसत नाही. आणि त्यामुळं मग त्या ठिकाणी ती अस्वस्थ झालेली असते. आणि मुक्ता आणि लेखक हे दोघेजण तिच्या रूमवर आलेले असतात. आणि त्या दोघांना अडचण कोणती झालेली असते की ते दोघे जेव्हा तिच्याकडे पाहतात तेव्हा त्या ठिकाणी ती गप्प राहते, बोलत नाही. त्यांना वाटत असते की आपण एवढ्या अट्टासानं आलो, न बोलावं, आपल्याला आपल्याशी संवाद साधावा, पण ती बोलत नसते. आणि का बोलत नाही याचं कारण त्या ठिकाणी त्यांना दूर कळत नाही. कदाचित त्यांना वाटत असते की आपण या रूमवर तिच्या आलो हे पटलं नसेल, आपण खरं म्हणजे जायला पाहिजे असंही त्यांना एक क्षणभर मनात वाटतं. पण मुंबईसारखे ठिकाण आणि रात्री 12-12:30ची वेळ झालेली असते आणि आता यावेळी आपण या रूमच्या बाहेर जाऊन तरी काय करायचं, कुठं पण जायचं असं ते विचार करतात. आणि मग नंतर त्या ठिकाणी अणूचं जेवण आटोपलेलं असतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून राहते. मुक्तानं बोलण्याचाही प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखत अणू म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. कारण काय असतं की त्यांनी त्या टॅक्सी ड्रायव्हरला चिल्लर नसल्यामुळं त्या अणूनं ठेवलेली जी नोट असते टेबलाच्या काचेखाली ती घेतलेली असते, ड्रायव्हरला दिलेली असते. आणि यामुळं ती अणू नाराज झालेली असते, गप्प बसलेली असते. आणि ह्या दोघांना वाटत असते की आपण खरं म्हणजे तिला विचारून घ्यायला पाहिजे होती. पश्चाताप त्यांना सुद्धा झालेला असतो, पण आता गोष्ट घडून गेलेली असते, आता काही दुसरा पर्याय नसतो. आणि अणूची जी वेदना असते, दुःख असतं, ते दुःख ती व्यक्त करून दाखवते. काय म्हणते की तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको. तिच्या स्वरातली नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागली. कारण ती अशा पद्धतीने बोलत असते की तिच्या मनातलं जे दुःख आहे, तिच्या मनातली जी नाराजी आहे ती स्पष्टपणे जेव्हा ती व्यक्त करते तेव्हा त्या ठिकाणी साहजिकच त्या दोघांना देखील अपमानित झाल्यासारखं वाटतं. कारण तिच्या बोलण्यामध्ये कडवटपणा असतो. कडवटपणा आपण बघतो की आनंदाने बोलल्यावर माणसाला समाधान वाटतं. आता घरी जर एखादे सुद्धा कोण पाहुणे वगैरे आले, आपण जर त्यांना आदराने बोललो तर त्यांना आपण आलो याचं दुःख वाटत नाही. पण ते आल्यावर आपण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पाणी नाही दिलं,
ते बोलतात, पण आपण जर समजा बोलणं टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांना पश्चाताप होतो की आपण उगीच आलो. आणि असली भावना त्या दोघांची झालेली असते. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी ह्यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. आता चूक तर घडून गेलेली असते, पण त्यावर विचार करण्यात काय अर्थ नसतो किंवा चूक सुधारण्यासाठी देखील त्या ठिकाणी पर्याय नसतो आणि त्यामुळं त्यावर विचार करण्यात देखील अर्थ नसतो. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नसते. घटना घडून गेलेली असते, नकळत या दोघांनाही माहीत नसतं. त्यांनी 1 रुपयाची नोट देऊन टाकलेली असते. आता त्या ठिकाणी ती नोट शोधणं देखील अवघड असतं आणि यांच्या दृष्टिकोनातून 1 रुपयाला तेवढी काही किंमत नसते की जेवढी कदाचित त्या अनुला असते. आणि सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच या दोघांच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की आता नाही तरी आपण आलोय, पण आता सकाळपर्यंत आपण या ठिकाणी थांबावंच लागणार आहे आपल्याला. कारण आता अशा एवढ्या अपरात्री आपण जायचं कुठं आणि म्हणून कसं तरी आपण ही रात्र काढू असं विचार ते करत असतात. एकमेकाशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं. कारण मुक्ता आणि लेखक या दोघांना तोच प्रश्न पडलेला असतो. आणि सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो, ठीक आहे, समजा सकाळी जाताना तरी काय करणार असतात. 100 वेळा बाई व आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे दिनात उतरणार होतो. आता सकाळी सुद्धा फार काही ते करू शकणार नव्हते, कारण सकाळी देखील त्यांना काही तिची असणारी जी नोट आहे तीच त्यांना देणं शक्य नसतं. कारण ती नोट देऊन टाकलेली असते, कदाचित ती त्याच्याकडे ड्रायव्हरकडे असेलच असं नाही, पुन्हा त्यानं कुणाला तर दिली असेल, म्हणजे असं ती नोट फिरत राहिली असेल, कारण ती देणं तर शक्य नव्हतं. आणि म्हणून आता त्यांच्यापुढे सकाळी देखील एकच पर्याय असतो. कोणता पर्याय की 100 वेळा बाईक आमचं चुकलं असं म्हणतच अपराध्याप्रमाणे जिनात त्यांना उतरावा लागणार असतो. कारण रात्री 12:30च्या दरम्यान ते काही खोली बाहेर पडू शकत नसतात. कशी तरी त्यांना ती रात्र काढावीच लागणार असते. आणि इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेमसुद्धा. स्वतःला देखील त्यांना पश्चाताप होतो दोघांना, कारण हा फक्त प्रॉब्लेमच नसतो तर त्यांच्यावर ब्लेम देखील असतो. ब्लेम म्हणजे आरोप. त्यांच्यावर आरोप असतो. कोणता आरोप की 1 रुपयाची नोट अनुला न विचारता त्यांनी घेतलेली असते, हा आरोप असतो. सकाळीच पुन्हा सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता का. कारण मुक्ता आणि लेखक स्वतः पुण्याहून मुंबईला आलेले असतात. मुक्ता मुंबईला राहत असते, तिची स्वतंत्र खोली असते. कारण तिनं वडिलांकडून 5 वर्षासाठी माझ्या आयुष्यामध्ये कुणी हस्तक्षेप करायचा नाही, मला जसं वाटतं तसं त्या ठिकाणी मी स्वतः जीवन जगणार असं म्हणून ती KEM हॉस्पिटलमध्ये नर्स काम करत असते. खोली असते, त्या खोलीवर त्या ठिकाणी हे दोघे गेलेले असतात. आणि कदाचित त्यांनी म्हटलंय, लेखकाने म्हटलंय की पुन्हा सोडत असताना अगदी रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी जर निघताना सांगितलं असतं तर त्यावर आम्ही विश्वास ठेवला नसता की आपण गेल्यावर अनु असे आपल्याशी वागेल असं जर कोण म्हणत असतं तर त्यावर विश्वास ठेवला नसता. बाप निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं काही करेल, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करेल, शक्य आहे ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. आणि कदाचित विचार हे काय करतात की बाप कशाची होती, 1 रुपयाची बाब होती आणि तेवढ्यासाठी अनु असं काही करेल, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून आपला अपमान करेल. कारण तो त्यांचा अपमान असतो. कारण पुण्याहून ते मुंबईला आलेले असतात, अनुच्या खोलीवर ते गेलेले असतात. वास्तविक त्या ठिकाणी ते कायमचे राहणार नसतात आणि एका रात्रीपुरतं राहणार असतात. आणि आपल्याला ते असं काही करेल किंवा 1 रुपयाच्या नोटीसाठी आपला असा अपमान करेल असं त्यांना कदाचित वाटलं नव्हतं. पण तरीसुद्धा अनुचा स्वभाव यांना माहिती असतो. कारण ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो होतो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा ह्यात तिची काही चूक नव्हती. कारण आपण बघतो की जी माणसं आपल्या सहवासात असतात त्या माणसांचे स्वभाव आपल्याला माहीत असतात. एखादा माणूस समजा हट्टी असेल तर त्याचा हट्ट आपल्याला माहीत असतो. एखादा माणूस लबाड असेल त्याचं लबाड बोलणं आपल्याला माहीत असतं.
एखादा खूप प्रामाणिक आहे, त्याचा प्रामाणिकपणा आपल्याला माहीत असतो. म्हणजे जी सवासद माणसं असतात त्यांचे स्वभाव आपल्याला थोडे कशाने माहीत असतात आणि त्या स्वभावानुसार आपण त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बनवत असतो. वास्तविक विक्षिप्त स्वभावाचे आहे. विक्षिप्त स्वभाव म्हणजे स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे वागणारी, दुसऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे ती कधीच वागत नसते. दुसऱ्याला काय वाटेल, कारण काही काही माणसं समाजात असतात की दुसऱ्याची मनं जपणारे असतात. दुसऱ्याची मनं, स्वतःच काय असेना पण दुसऱ्याला चांगलं काय वाटतं हा विचार करून जीवन जगणारे असतात आणि तशापैकी आणून असते. आणि याचा विसर कदाचित आम्हाला पडला, ही तिची चूक नाही, तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला. लेखकाने काय म्हटलं बघा की तो स्वभाव, ते विक्षिप्त स्वभाव म्हणून तुम्हाला म्हटलं मी की जी तत्त्व असतात ना, जी माणसं जपतात ती तत्त्व लोकांना सुरुवातीला काहीतरी वेगळी वाटतात किंवा कदाचित तत्त्व जपणाऱ्या माणसांचा राग येतो, पण नंतर मात्र त्या माणसाबद्दल आपलेपणा वाटत जातो. खरं बोलणं बऱ्याचशा लोकांना पटत नसतं, पण जेव्हा लोकांना ती सवय होते तेव्हा ती माणसं प्रामाणिक आहेत अशी जाणीव इतरांच्या मनामध्ये झालेली असते. तसं विक्षिप्त जरी स्वभाव असेल तरी त्या ठिकाणी हा स्वभाव लेखकांना आवडलेला असतो. अगदी पहिल्यापासून म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून तिनं घराला रामराम ठोकला हेही मला आबासाहेबांकडूनच समजलं. लेखकांना हे समजलेलं असतं आबासाहेबांच्याकडून की तिनं घर सोडलेलं आहे. 5 वर्षासाठी तिनं घर सोडलेलं आहे. 5 वर्ष घराचा आणि तिचा कसलाही संबंध येणार नाही अशा प्रकारचं जे काही समजा वचनच आहे ते वचन आबासाहेबांच्याकडून तिनं घेतलेलं असतं. कारण तिनं म्हटलेलं असतं की मी हे 5 वर्ष माझ्यासाठी जगणार आहे, तुमच्यासाठी किंवा दुसऱ्यांसाठी नाही. या 5 वर्षामध्ये कुणी त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही असं वचनच जणू तिने घेतलेलं असतं आणि हे लेखकांना समजलेलं असतं. कारण पुण्यामध्ये असताना आबासाहेबांकडे सहज त्यांनी चक्कर मारलेले असते. एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं की आबासाहेब आणू दिसत नाही कुठे. म्हणजे पुण्यात असलेला प्रसंग, म्हणजे आणूचा स्वभाव लेखकांना अगोदरपासून माहिती असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा पुण्यात असतात तेव्हा अनुचे वडील, ज्यांचं नाव आबासाहेब असतं, त्यांच्याकडे त्या ठिकाणी लेखक गेलेले असतात. एक रुटीन म्हणून आपण बघतो की जवळची जी माणसं असतात त्या माणसांच्याकडे काही कारण नसताना सुद्धा आपण जात असतो. व इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी, क्षम कुशल वगैरे इतर चर्चा वगैरे आपण करत असतो. काही कारण नसताना देखील जात असतो जे आपल्या खास जवळची माणसं असतात त्यांच्याकडे. तसं लेखक आबासाहेबांच्याकडे गेलेले असतात आणि सहज म्हणतात की अनु कुठे दिसत नाही. आबासाहेब देखील सहजपणे म्हणून जातात की अनुनं घर सोडलं, अनुनं घर सोडलं. त्याचं लेखकांना आश्चर्य वाटतं. ते सांगतात आश्चर्याने असं म्हणतात, आबासाहेब म्हणतात की सोडलं तिनं घर 5 वर्षापुरतं. मी नाही समजलो. लेखक म्हणतात 5 वर्षापुरतं आणि मी समजलो नाही नेमकं काय म्हणायचं ते. त्याचं असं आहे, प्राप्तेतु 16 वर्ष हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीतच सांभाळतो, मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. आणि मग एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, त्याचा मराठीतच मी अर्थ सांगतो की 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करावे असं म्हटलं जातं. 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करावे. साधारणतः एक 15 वर्षापर्यंत किंवा 16 वर्षापर्यंत मुलं जर चुकत असतील तर त्यांना शिक्षा करावी. कारण त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी त्यांना काही बंधनं किंवा काही शिक्षा या 15-16 वर्षापर्यंत कराव्या. आणि जेव्हा मूल 16 वर्षाचं होतं, 16 वर्ष वय त्याचं होतं, त्याच्यानंतर त्याच्याशी वागत असताना मित्राप्रमाणे वागावं असं एक संस्कृत सुभाषित आहे. प्राप्तेतु 16 वर्ष म्हणजे 16 वर्षानंतर सामान्यतः मुलांना मित्राप्रमाणे वागावं असं एक संस्कृत सुभाषित आहे. आणि हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीतच सांभाळतो, पण मुलींच्या बाबतीत आपण तो नियम सांभाळत नाही. कारण मुलीसुद्धा मुलासारख्याच असतात अशी भावना अजूनही आपल्यामध्ये रुजलेली नाही. वास्तविक आबासाहेब किंवा त्यांच्या घरामध्ये संस्कार असतात आणि त्यामुळं ते तसा विचार करतात की मुलगी असली म्हणून काय झालं,
तिला देखील त्या ठिकाणी मित्राप्रमाणे आपण वागू द्यायला काय हरकत आहे. मित्राप्रमाणे वागू देणं म्हणजेच काय की स्वातंत्र्य देणं. जसं आपण पाहतो की मित्रावर आपण आपल्या गोष्टीला आदत नसतो. कदाचित त्यांचं जर योग्य काही विचार असेल तर आपण त्यांना ठीक आहे करू, काय हरकत नाही, मी तुझ्या पाठीशी असं मित्राला म्हणतो. पण आपण घरात बघतो आपण की मुलं मोठी जरी झाली तरी काही काही पालक त्या ठिकाणी आपल्या जे काही भावना आहेत, आपल्या भावना असतील, आपली ध्येय असतील, आपली स्वप्न असतील, ही स्वप्न मुलांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. आपण बऱ्याच वेळा बघतो की मुलांना शिक्षणात इंटरेस्ट नसतो, खेळात असतो. पण पालक काय करतात की खेळायचं बघू नंतर, अगोदर तू शिकला पाहिजे, मेरिटमध्ये आला पाहिजे, मग ते आपले स्वप्न, आपल्याला जे जमलं नाही ते मुलांनी केलं पाहिजे असे भावना किंवा असे एक स्वप्न किंवा असा एक विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आबासाहेब म्हणतात की जसं आपण मुलांना मित्राप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतो तसं मुलींना सुद्धा वागवायला काय हरकत आहे. आणि मला तर वाटतं की मुलींना ही सवलत प्राधान्याने प्रथम दिली पाहिजे, की मुलींना देखील आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग लेखक म्हणतात हे सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण हे सगळं मान्य आहे. मुलींना सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगायला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, सगळं ठीक आहे. पण घर सोडून जायचं याचं कारण काय. आबासाहेब म्हणतात की फक्त 5 वर्षासाठी, पण का तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली म्हणजे काय, पण 5 वर्ष तर घर सोडून गेले आहे, ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी असं अणू म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून ते असं म्हटलेलं असते की 5 वर्ष ही मला माझ्यासाठी द्या. कदाचित त्या ठिकाणी ती आणखी म्हणते की तिच्यासाठी नाही माझ्यासाठी नाही, म्हणजे माझ्या जीवनासाठी फक्त माझ्या आयुष्यातली 5 वर्ष तरी मला द्या आणि मला वाईट वाटू नये म्हणून ती असं म्हणते. आलं लक्षात. एकूण अंदाज येऊन मी म्हणालो, तोच आबासाहेब म्हणाले, तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं काय पटलं की अनु म्हणाले, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही त्यासारखे पणही मला करायचे नाही. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःचे म्हणून जगायचे. अनु काय म्हणते बघा की मुलगी आहे, आपण बघतो की काही रूढी परंपरा हे आपल्याला टाळताच येऊ शकत नाहीत. मुलगी म्हटलं की तिचं लग्न होणारच असतं, कदाचित परक्या घरी जाणारच असते. मुलीला 2 कुटुंबाच्या पद्धतीने जीवन जगावं लागतं, कारण माणसं तितक्या प्रवृत्ती असतात. आपल्या माहेरी किंवा आपल्या आईकडे आई वडील भाऊ बहीण त्यांचे स्वभाव आणि कदाचित त्यांच्या पद्धतीने तिला जगायची सवय लागली असते. पण जेव्हा ती सासरी जाते तेव्हा कदाचित तशा स्वभावाची तिथं माणसं असतील असं नाही, कदाचित त्या माणसाचे स्वभाव वेगळे असतात. पण मुलीला त्या ठिकाणी स्वतःमध्ये तसं बदल करावा लागतो. कदाचित या आपण बघतो की परमेश्वर म्हणा, नियती म्हणा किंवा काय असेल ते असेल, पण तिच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं, ती आपल्यामध्ये तशा प्रकारचा बदल ही आपोआप घडवू शकते. आणि म्हणून ती म्हणते की मला लग्नानंतर कदाचित माझ्या पद्धतीने जीवन जगता येणार नाही, मला बदल करावा लागेल. पण आज मी तुमच्याकडे आहे, कारण आपण बघतो की आईवडिलांच्या समोर जेवढं मुली हक्काने एखादी गोष्ट मागू शकतात, एखादा हट्ट करू शकतात, तशा प्रकारचा हट्ट, तशा प्रकारचा आग्रह ह्या त्या मुली सासरी कधीच करू शकत नाही. त्यांना तसा बदलच करावा लागतो. आणि म्हणून ती वडिलांना म्हणत असते की माझ्यासाठी तुम्ही मला 5 वर्ष द्या, कदाचित पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते घडणारच आहेत आणि मी असं कोणीही करणार नाही की मी लग्न करणार नाही वगैरे असंही म्हणणार नाही, कदाचित मला ह्या गोष्टी घडणारच आहेत. म्हणजे कसे की हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली 5 वर्ष माझी स्वतःचे म्हणजे प्युअरली माझी स्वतःचे असेल. 5 वर्ष म्हणजे असे नाही 5 वर्ष की आतापर्यंत ती जगत आली, बी ए सामान्यतः व्हायचं म्हटलं तर समजा 20 वर्ष लागतात किंवा 18-20 वर्ष साधारणतः लागतात, 20 वर्ष तरी. आणि मग आतापर्यंत तुमच्या म्हणजे म्हणते तुमच्या पद्धतीने मी जीवन जगत आले, पण यानंतरची 5 वर्ष अगदी प्युअरली ही माझ्यासाठी त्या ठिकाणी आहेत असावी. आणि त्या वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये, मला त्याचा कोणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्ष मी एकटे जगणार. आणि मग 5 वर्षाचं अकाउंट म्हणजे लेखाजोखा. आपण सामान्यतः कुटुंबामध्ये बघतो की सकाळी विशेषतः मुलींचं आपण पहा, मुलांचं सोडून द्या कारण मुलं आपलं ऐकत पण नाहीत बरीचशी. मुलींचं बघा सकाळी बाहेर गेल्यावर अगदी घरात येईपर्यंत पालकांना
अगदी त्या ठिकाणी काळजी वाटते. आल्याबरोबर मग त्या ठिकाणी कुठं गेली, काय कसं कोण काय सगळं चौकशी करणार. मग ती काय म्हणते की असा लेखाजोखा मला कुणी विचारणार, अगदी तुम्ही सुद्धा. कारण सगळ्यात जास्त अधिकार हक्क कोणाचा असतो, वडिलांचा असतो. कदाचित त्या ठिकाणी काही जर समजा मुलगी एखादी उशिरा आली तर आई स्वतः मुलीला म्हणत नसते, पण वडिलांना सांगत असते, तिला मला विचारा ती उशिरा आली कुठे गेली विचारा. मग ते वडील लेखाजोखा घेत असतात. मग तुम्ही सुद्धा माझा लेखाजोखा घ्यायचा नाही. आणि 5 वर्ष अगदी त्या ठिकाणी मी एकटी स्वतःची आयुष्य 5 वर्षाची मी जगणार आहे. 5 वर्षानंतर मात्र मला त्या ठिकाणी कदाचित बंधनं किंवा स्वातंत्र्य माझं हिरावलं जाईल. या सगळ्या गोष्टी मान्य करते. म्हणजे निश्चित काय करणार. आबासाहेब म्हणाले, अगदी तिच्या शब्द सांगतो, ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेतो. फार महत्त्वाचं आहे बघा, की माणसं ही बरीचशी समाजामध्ये असे असतात, लाखात एखादा माणूस असा असेल स्वतःच्या पद्धतीने जीवन जगणारा, पण लाखात 99,999 अशी माणसं असतील की कुणाच्या ना कुणाच्या कलेनं चालण्याची सवय ही परंपरेने व्यक्ती लावून घेतो. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही, कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगड असतो. आपण बघतो पगड असतो. साधं समाजामध्ये बघतो ना आपण की एखादा समजा कुठं मुलगी बघण्याचा प्रसंग आपण बघा, की स्वतःला लग्न करायचं असतं, आयुष्य काढायचं असतं मरेपर्यंत. आपण समाजात बघतो की कोणी कोणाचं नसतं, की फक्त पती आणि पत्नीच एकमेकाची सेवेपर्यंत असतात. मुलं वगैरे आपण ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवतो हे काय नसतं. आणि तरीसुद्धा आपण बघतो की मुलगी बघण्यासाठी मित्रमंडळीला घेऊन जाणं. स्वतःला जर विचारलं काय कसं काय तुमचं सांगा, तर आपण म्हणतो विचार करून सांगतो. मग कुणाला विचार त्याला विचार हे आपण म्हणजे सांगायचा उद्देश काय की कुणाच्या ना कुणाच्या कलेनं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेतो. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही, तर कुणाचा ना कुणाचा त्याच्यावर पगड असतो, म्हणजे प्रभाव असतो. कदाचित आपण बघतो की समजा एखादा खेळाडू असेल त्याच्यावर सुद्धा पगड असतो. क्रिकेट खेळणार असेल तर त्याच्यावर विराट कोहलीचा, सचिन तेंडुलकर असं पगड असतो आणि त्यांच्यासारखं आपण व्हायची भावना असते. किंवा एखादा पुढारी त्याच्यावर सुद्धा पुण्यातील पुढाऱ्याचा पगड असतो, त्याच्यासारखं वागण्याचा तो प्रयत्न करतो. आणि विचारावर छाया त्यांच्या पडलेली असते. आईबाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. जे आईवडिलाचे शत्रू तेच त्या मुलांचे शत्रू असतात. आपण सामान्यतः घरामध्ये बघतो की मूल जे असतं ना, मग ते मुलगा असेल मुलगी असेल, अगदी निरागस असते लहानपणी. पण जेव्हा त्याला समजू लागतं, त्या मुलाला समजू लागतं, मुलीला समजू लागतं, तेव्हा त्या ठिकाणी आपण आईवडील घरात चर्चा करतो की हे माणसं चांगले आहेत, ही माणसं आपल्याला मदत करतात किंवा आपल्याशी जवळची ती वाटतात. मुलांना देखील काय ते नवीन नसतं, त्यांनी त्या माणसाला पाहिलेलं पण नसतं. मुलांना सुद्धा वाटतं की ती माणसं आपल्या जवळची. आपण जर घरात आईवडील चर्चा करत असला की हा माणूस आपल्यासाठी खूप वाईट आहे, आपल्याला चांगलं तो बघत नाही, मदत करत नाही, आपल्याबद्दल त्याची भावना चांगली नाही, मुलाला काही माहीत नसतं, पण तरीसुद्धा मुलाला सुद्धा वाटतं की आपले ते शत्रू आहे. म्हणजे सामान्यतः आपण घरात वागत असताना जसं वागतो त्याचा प्रभाव हा त्या मुलांच्यावर पडत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आईवडिलांनी चर्चा करत असताना, एखाद्या महत्त्वाच्या विषयाची चर्चा करत असताना, की मुलांच्यापासून लांब कुठंतरी चर्चा केली पाहिजे. कारण आपण जेव्हा बोलत असतो ना, तेव्हा त्याचा प्रभाव अप्रत्यक्षपणे त्या मुलांच्यावर पडत असतो. कारण नसताना एखाद्या माणसाबद्दल चांगलं किंवा वाईट हे मत त्या मुलांचं आपल्या बोलण्यामुळं, आपल्या विचारामुळं, आपल्या कल्पनेमुळं त्यांचं ते म्हणत असतं. आणि याचाच अर्थ असा की स्वतःचं स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचा ऐकतो. वास्तविक मूळ स्वतःचं मेंदू घेऊन जगात जीव या विश्वात आलेला असतो. त्याला सुद्धा स्वतःचे विचार, त्याला सुद्धा स्वतःची कल्पना, त्याला सुद्धा स्वतःची भावना किंवा त्याला सुद्धा स्वतःचं अस्तित्व, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण परिस्थितीनुसार तो घडत असतो आणि त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्यासाठी एकटं राहायचं आहे की माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे हे मला पाहायचं. अनु वडिलाला काय म्हणते बाबासाहेबांना की माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा माझ्यावर पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे हे मला या 5 वर्षात पाहायचं. म्हणजे माझे स्वतःचे विचार काय आहेत, माझ्या स्वतःच्या कल्पना काय आहेत, माझं स्वतःचं अस्तित्व काय आहे आणि तुमच्या विचाराचा माझ्यावर पडलेला पगडा
आणि यात काय फरक आहे हे मला या 5 वर्षामध्ये पाहायचं आहे आणि त्यासाठी मला ते 5 वर्ष पाहिजे आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि ते संसारात पडण्यापूर्वी. आणि मग मला माझी स्वतःची नजर तयार करायची, स्वतःचा दृष्टिकोन तयार करायचा, स्वतःचं ध्येय मला साध्य करायचं आहे. आणि हे मला केव्हा करायचं आहे की संसारात पडण्यापूर्वी करायचं. कारण संसारात पडले की बंधन आले आणि बंधन आले स्वतःचे विचार संपले आणि म्हणून ते सगळं अगोदरच करायचं म्हणते. स्वतःचे अनुभव स्वतः जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्ती कळत नाही असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थाने व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपाने समाजच आहे असं एका महाराजांचे विधान ती नेहमीच ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. आणि मग आपण बघतो की काय काय विचार हे माणसांच्या मनात रुजलेले असतात आणि ती म्हणत असते की कुणीतरी एका साधूने, विद्वानाने म्हटलेलं असतं की समाज ही एक विशाल अर्थाने व्यक्तीच असते. कारण आपली जडणघडण सुद्धा समाजाच्या सानिध्यातच होत असते. जसा समाज तशी आपली जडणघडण होत असते. आपल्या सभोवताची माणसं हे जर समजा चांगले असतील, कारण माणूस सहवासातून घडत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी संघसुद्धा चांगल्या माणसांचे असले पाहिजे. चांगल्या माणसांच्या सावलीत जरी असलं तर आपले कुठे पण वाढतं आणि दुर्जनाच्या संगतीत जरी असलं तरी आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत असतो. आणि म्हणून ती म्हणत असते की व्यक्ती घटक रूपाने समाजाच आहे असे एक महाराजांचे विधान आहे. पण त्यावरही ते असं म्हणते की हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे ती नक्की काय करणार, नोकरी ती नक्की काय करणार, मग नोकरी करणार असं त्या ठिकाणी ते म्हणतात. कसली आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. मग आबासाहेब सांगतात की ती नोकरी करणार. नोकरी कोणती करणार की BA झालं आता नर्सिंग करणार आणि नर्सिंग झालं की ती नर्सच होणार आहे आणि तिला ते आवडतं. लेखकांना आश्चर्य वाटते की नर्स, कारण त्यांना माहीत असते त्याची बुद्धिमत्ता यापेक्षा खूप काही करण्यासारखं आहे. पण आपण बघतो काही काय माणसं आपल्याला जे वाटतं ते करतात. काही काय माणसांना समाजसेवा करावीशी वाटते की माणसं समाजसेवाच करतात. आणि अशा पद्धतीनं तिच्या असलेले जे विचार आहेत ते विचार हे या ठिकाणी आपल्याला अगदी एक भावून टाकणारे आहेत. वास्तविक त्या ठिकाणी आपल्याला या कथेमध्ये पाहायचं की 1 रुपयाची नोट समजा शोधणं आणि त्या शोधण्यासाठी असणारे धडपड आणि त्या नोटेबद्दल असणारं तिचं प्रेम आणि कदाचित ते का प्रेम असतं हे आपल्याला पुढं पाहायचं आहे. पण सुरुवातीला लेखकाने अणूचा स्वभाव या ठिकाणी सांगितला, कारण ते सांगणे गरजेचं आहे. कारण ती तत्व जपणारं पीक असते आणि ती माणसं वैशिष्ट्यपूर्ण असतात. तसं वैशिष्ट्य अणूत असतं. आपण पुढील भागामध्ये या कथेचं उर्वरित भाग